तुमची वरची खोली रिकामीच असते ना? हां हो. मग तुम्ही तिथे एखादा भाडे करू का नाही म्हणजे तुम्हाला सोबतही होईल आणि तुम्हाला एकटंही नाही वाटणार ना? वरची रूम मी दुसऱ्या कुणालाही देणार नाही. सिड, या पे स्लिप्सवरनं एक गोष्ट लक्षात आली, दीपाने एकाच वर्षात 3 जॉब बदलले. जनरली एम्प्लॉईज हायर सॅलरीसाठी जॉब बदलतात, पण इथे तर आधीच्या जॉबपेक्षा प्रत्येक वेळी कमीच सॅलरी मिळाली. ही दीपा जरी नसली तरी सुद्धा कोणाची तरी मुलगी असेलच ना. हे बघा, प्लीज तुम्ही एकदा कन्फर्म करा. आजी आजी दीपाची पावलं नको अशीच होती. ही माझी दीपाच आहे. म्हणजे सावळा स्वतः दीपा, अगं का अशी फसवून गेलीस मला? का आता मला कुणाचा आधार आहे ग? आजी प्लीज प्लीज सावरा स्वतःला. संपलंय सगळं, संपलं. देवा असं का केलंस रे? मला कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. आजी आजी दीपा गेली याचं तुम्हाला दुःख होणं अगदी साहजिक आहे, पण ती चांगली मुलगी नव्हती. फ्रॉड केसेसमध्ये वॉन्टेड होती ती. नाही, शक्य नाही. आजी ती चुकीच्या मार्गाला लागली होती. चिटफंड आणि भिशीमध्ये अनेकांचे पैसे तिने हडप केले. सापडली असती तरी जेलमध्येच गेली असती. नाही हो, माझी मुलगी असं वागणं शक्यच नाही. आजी, मला माहिती आहे तुमच्यासाठी हे सगळंच खूप धक्कादायक आहे, पण अहो तुमच्यासारख्या आदर्श शिक्षिकेची मुलगी अशी गुन्हेगार आहे हे समाजात कळलं असतं तर तुमचीच बदनामी झाली असती. माझी मुलगी गुन्हेगार? आजी, तुम्ही शाळेत हजारो विद्यार्थ्यांना शिकवलंय, घडवलंय, पण त्यातले सगळेच सुजाण आणि सुसंस्कृत नाही बनत ना. काही जण वाईट मार्गालाही लागतात. दुर्दैवाने तुमची दीपा सुद्धा त्यापैकीच एक होती. मला वाटतं शिक्षा होण्यापेक्षा ती सुटली हे चांगलंच झालं. आणि दीपाच्या मृत्यूमुळे आता तिची फाईल क्लोज होईल. आता तुम्हाला दीपाच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळतील. पण माझी दीपा गेली, आता मी तिचे पैसे घेऊन काय करू? नको मला तिचे पैसे, नको. आजी हो, असं काय म्हणताय? ते पैसे तुमच्या उतारवयातला आधार आहे. सिड, आजींना घरी सोडून येशील? मी तुम्हाला नंतर येऊन भेटते. थँक्यू. बोल राकेश, खानोलकर साहेब भेटले तुला? चांगली मुलगी नव्हती. फ्रॉड केसेसमध्ये वॉन्टेड होती ती. चिटफंड आणि भिशीमध्ये अनेकांचे पैसे तिने हडप केले. सापडली असती तरी जेलमध्येच गेली असती. तुमच्यासारख्या आदर्श शिक्षिकेची मुलगी अशी गुन्हेगार आहे हे समाजात कळलं असतं तर तुमचीच बदनामी झाली असती. मला वाटतं शिक्षा होण्यापेक्षा ती सुटली हे चांगलंच झालं. आणि दीपाच्या मृत्यूमुळे आता तिची फाईल क्लोज होईल. आता तुम्हाला दीपाच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळतील.
अस्मिता, ये अस्मिता, तू माझ्या मुलीला शोधायचा खूप प्रयत्न केलास ग, पण तिनं मात्र चकवलं. स्वतःचे शब्द खरे केले आणि माझ्या आधीच निघून गेली. आजी प्लीज सावरा स्वतःला प्लीज. तुम्ही माझे कोणीही नसताना माझ्या मुलांसारखे वागलात, पण माझी स्वतःची मुलगी मात्र अशी निघाली. पण मी आता ठरवलंय, तिच्या कटू आठवणी पुसून टाकायच्या आणि नव्या आयुष्याला सुरुवात करायची. गुड. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. अस्मिता, माझ्या मुलीची आठवण झाली तर मी तुला फोन करीन. तूही माझ्या मुलीसारखीच आहेस ना. आजी मी सांगते ते ऐका. इन्शुरन्स क्लेमचे पेपर्स आणले, त्यावर प्लीज सही कराल. तुम्ही मला मुलगी मानता, मग मला आशीर्वाद द्या. सुखेरा, आजी तुमच्या पायावर सुद्धा जन्मखूण आहे. दीपाच्या पायावर सुद्धा होती ना, म्हणजे इन्शुरन्स पेपर्स मध्ये नोंद आहे तशी. हो 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 होती होती. माझीच मुलगी होती ना ग ती. माझ्या पायावर जशी खूण आहे तशीच तिच्याही पायावर होती. हो, तिच्याही पायावर होती. बरोबर. पण आजी हॉस्पिटलमध्ये जी डेड बॉडी होती तिच्या पायावर तर अशी कोण नव्हती. याचा अर्थ ती दीपा नव्हती. दीपा कुठे आहे? दीपा कुठे आहे आजी? दीपा कुठे सांग. त्याचा अर्थ तूच दीपा आहेस. माझी कुठे? काय केलंयस तू आजीला? बोल ना, काय केलंयस तू आजींचा? कुठे आहे आजी? बोल. मी तुला जाऊ देणार नाही दीपा. मॅडम काय झालं? मॅडम तुम्हाला मी ओके. ती आरती नाहीये, ती दीपा आहे. आणि तिने दार लावून घेतलं आतमधून. ती आतमध्ये तुम्ही काही करा, तिला शोधा. ती निसटत्या कामाने. मला काही नाही, मी व्यवस्थित आहे. जा तुम्ही. सर
पुढे टाकलंस तर हिला संपवी ना मी. आम्ही तुला काही करणार नाही. फक्त तू तुझ्या आईला सोड. हे हिला कसं सोडू मी? ही तर ढाल आहे माझी. एक पाऊलही पुढे टाकायचं नाही या. शहाणपणा केलास ना तर ठार तरी मिला. तुला काय वाटलं आम्ही माघार घेतली तर तू सुटणार आहेस? तुला पोलीस पकडतील हे तर नक्कीच आहे. हे बघ आई, तू स्वतःला कायद्याच्या हवाली कर आणि यांना सोडून दे. मी काय मूर्ख आहे स्वतःला कायद्याच्या हवाली करायला? 3 वर्ष हिच्या रूपात म्हातारी बनून राहिले ते जेलमध्ये जाण्यासाठी नाही. आणि ही माझ्या ताब्यात असताना पोलीस माझं काहीही बिघडवू शकणार नाही. कळलंय तुला? चल ना घेऊ. हिनं माझं काहीही करू दे पण हिला शिक्षा झालीच पाहिजे. मला माझ्या जीवापेक्षा हिला शिक्षा होणं जास्त महत्वाचं आहे. हो आजी, तुम्ही असं का म्हणताय? हे बघा, तुम्हाला काही होणार नाही. आम्ही आहोत ना इथे. ए गपरे. आणि ये काय ग, तू आई आहेस ना माझी? स्वतःच्या जीवापेक्षा मला शिक्षा होण्यात आनंद वाटतोय तुला? हो, कारण तू गुन्हेगार आहेस, पापी आहेस तू. हिला शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे हिला शिक्षा. माझी पर्वा करू नका. माझं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल पण हिला शिक्षा झालीच पाहिजे. चल चल मागे. हो मागे, हो मागे. एक मिनिट. हे एक मिनिट. चल चल आतो, आतो पटकन. चल आतो. चल, सांडपणा नाही करायचं. आतो आतो. खबरदार, खबरदार. सोड सोड सोड. जरा पोलिसांना बोलवा, डॉक्टरांना घेऊन या लवकर. सेठ आजींना सोड. तीन वर्ष स्वतःच्याच आईला डांबून ठेवलं होतंस ना? आता कसं वाटतंय? शिक्षिका असताना हजारो मुलांवर संस्कार केले मी. चांगल्या वाईटाची शिकवण दिली. पण माझीच मुलगी अशी फसवी आणि लबाड निघाली. तिनं लोकांना फसवलं, त्यांचे पैसे लुबाडले आणि मग अशा फसलेल्या लोकांपासून आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी मला स्वतःच्या आईलाच बंदिस्त केलं हिनं. पण आजी, हे सगळं घडलं कसं? ज्या दिवशी मला हिनं केलेल्या गुन्ह्याबद्दल कळलं तेव्हा आई कॉफी घे ना. मला तुझ्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. घेऊन जाती कॉफी. असं काय करतेस आई? मला मान्य आहे मी चुकले आहे, पण चूक? अगं गुन्हा केलायस तू. चूक सुधारता येते.
पण गुन्ह्याला प्रायश्चित्त हे घ्यावंच लागतं। मग आता तूच सांग, काय करू मी? तूच मला यातून वाचवू शकतेस, हो ना? मग लोकांचे घेतलेले पैसे परत कर, त्यांना शरण जा, कदाचित ते माफ करतील तुला आणि पोलीस कंप्लेंट मागे घेतील। नाही आई, ते शक्य नाही अगं, त्यातले बरेचसे पैसे खर्च झालेत। अगं पैसे परत करणं सोड, व्याज फेडायलाही पैसे नाही आहेत ग माझ्याकडे। मग आता एकच मार्ग आहे। काय? तुझा गुन्हा कबूल कर आणि कायदा देईल ती शिक्षा भोग। आई अगं असं काय बोलतेस तू? तू आई आहेस ना माझी? आई असले तरी एक शिक्षिकाही आहे मी। माझा कोणी विद्यार्थी जर चुकला असता तरी त्यालाही मी हेच सांगितलं असतं, तू माझी मुलगी आहेस म्हणून तुला पाठीशी नाही घालणार मी, केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल। आई थांब, हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी दीपा पोतनीस बोलते। मला माझ्यावरचे सगळे आरोप मान्य आहेत, मी पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार आहे। फक्त एकच रिक्वेस्ट आहे, या सगळ्यामध्ये माझ्या आईची बदनामी होता कामा नये याची काळजी घ्या। खूप अभिमान वाटतोय ग तुझा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती। एक शिक्षिका म्हणून खूप अभिमान वाटतोय तुझा, पण त्याही पेक्षा एक आई म्हणून जे वाटतंय ना ते तू नाही समजू शकणार। आई, आता झालं ना तुझ्या मनासारखं? आता तरी माफ करशील ना मला? प्लीज घे ना कॉफी। मी बनवलेली शेवटची कॉफी। दीपा, मला चक्कर आल्यासारखं होतंय। कॉफीत काही? सॉरी आई, तुला माझ्यापेक्षा तुझे भंपक आदर्शवादी विचारच जास्त महत्वाचे आहेत, म्हणून नाईलाजानं मला हे करावं लागलं ग। रिअली सॉरी। मगाचा फोनही बोगस होता आई। नाही, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे। मी पोलिसांना फोन करते। मी कोसळले, पण जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा घरातल्या वरच्या खोलीत बंदिस्त होते।
दीपा 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 कुठं आहेस तू? हे कुठं आणून ठेवलंयस मला? हे असं बांधून का ठेवलंयस? अगं मी तुझं काय बिघडवलंय? हिमय बहिणी, पोलीस, बँकेतले सगळे माझा शोध घेतील ग, हरवल्याची तक्रार करतील आणि मग सगळ्यांना तुझाच संशय येईल. दीपा दीपा ऐक ना माझं. तू हरवल्याची तक्रार होणारच नाही. कारण आता मीच आरती पोतनीस आहे. जगाच्या दृष्टीनं आरती पोतनीस नाही, दीपा पोतनीस हरवली आणि ती हरवल्याची तक्रार मी तुझ्याच रूपात केली आहे. त्यामुळं आता मी जे तुला सांगेन ते तुला करावंच लागेल आणि तू बंदिवान होऊन इथं राहशील. कारण आता मी तुझ्याच रूपात आरती पोतनीस म्हणून जगेन. दीपा हरवली आहे, पळून गेली आहे असंच सगळ्यांना वाटेल आणि सगळे दीपाचा शोध घेत राहतील. पण मी त्यांना सापडणारच नाही, कारण मी तर आरती आहे, आरती पोतनीस. हा भयानक खेळ किती दिवस खेळणार आहेस तू? जोपर्यंत लोक आणि पोलीस दीपाला विसरत नाहीत तोपर्यंत. ज्यावेळी लोकांना वाटेल की दीपा मेली आहे तेव्हा मी इथून पळून जाईन आणि तू कायमची मुक्त होशील. एक घास काऊजा दीपा, एक घास चिऊ दीपा, एक घास मनी माऊजा. माझ्या जबरदस्तीनं सह्या घेऊन, माझी सही गिरवून, कॉपी करून हिनं माझं पालघरचं घर विकलं आणि वसईत इथं आड बाजूला घर घेतलं. इथला पत्ताही कुणाला दिला नाही. माझं पालघर मधलं पेन्शनचं खातंही हिनं वसईत ट्रान्सफर करून घेतलं. वसईत आरती पोतनीस म्हणून सगळीकडे हीच जात होती. अभिनय खूप चांगला करते ही. तिचं माझ्यावरचं प्रेम, माझ्यासाठी लग्न न करण्याचा त्याग, हिसकळत ढोंग होत. ही एकदा मला म्हणाली होती, माझ्यासोबत किती दिवस पुरणार आहे तुला बाळा? अचानक मला काही झालं तरी अगं असं काय बोलतेस तू? हे बघ, नाही तर तुझ्या आधी मीच जाईन. हे राजा, असं अभद्र बोलायचं नाही हा. हे देवा, माझ्या दीपाला खूप आयुष्य लाभू दे, माझंही आयुष्य तिला मिळू दे. हिनं निघून गेल्याचं, हरवल्याचं नाटक केलं आणि माझ्याच घरात राहून माझंच आयुष्य जगत राहिली.
स्वतःची कैद मला दिली. काठी टेकत चालणं, विस्मरण होत असल्याची ऍक्टिंग करणं, सगळी ऍक्टिंग कडक. फक्त एक चूक केलीस तू. आमचं ऐकलंस आणि न हरवलेल्या दीपाला शोधायला आमच्या मॅडमकडे आलीस. हो, त्याचाच पश्चाताप होतोय मला आता. तू माझ्याकडे पासबुक घेऊन आलास, नंतर आणखी 2 जण आले. तुम्हाला दीपा मिसिंग केस बद्दल कळलं, मग तुम्ही अस्मिताची मदत घ्यायला सांगितली. नाईलाजानं होकार द्यावा लागला. मी तसं केलं नसतं तर तुम्हाला संशय आला असता. मीच दीपा असल्यामुळे तुम्हाला दीपा सापडणं शक्यच नव्हतं, हे ठाऊक होतं मला. तुम्ही इतक्या डीप जाऊन मीच दीपा आहे हे शोधाल असं वाटलंच नव्हतं मला. तुमची 2 माणसं माझ्यावर पाळत ठेवू नयेत हे ठाऊक होतं मला. म्हणूनच मी आईला जेवण घेऊन जाताना आईला ज्या खोलीत ठेवलं त्या खोलीत गेलेच नाही. जिथे माझा फोटो होता त्या खोलीत मी गेले. दीपा, हे बघ, जेवण घेऊन आले आहे तुझ्यासाठी. हा, जेवून घे बघू. आईला तर दुसऱ्याच खोलीत कोंडलं होतं मी, आणि त्या खोलीचा शोध तुम्हाला लागेल असं वाटलंच नव्हतं मला. तरी कसं कळलं तुम्हाला? शंका तरी कशी आली की मीच दीपा आहे म्हणून? खर तर तेव्हा मी सुद्धा फसले होते, पण समीरने ते दृश्य शूट केलं होतं. त्या खोलीतली पुस्तकं आणि मासिका जर दीपाची होती तर ती 3 वर्षांपूर्वीची असायला हवी. पण त्यापैकी काही मासिकांवर 2016 साल आहे. थांब, तुला क्लिप दाखवते. बघ, हा फक्त आमचा संशय होता. अर्थात ही अशी मासिकं तुम्ही आणणं हे जरा विचित्र असलं तरी अगदीच अशक्य नव्हतं. पण मग आम्हाला असा क्लू सापडला ज्याबद्दल तुमच्या रूपातल्या या दीपाला काहीच माहित नव्हतं. आणि तो क्लू म्हणजे खानोलकर साहेब. खानोलकर साहेब? तुम्ही विनंती केलीत म्हणून खानोलकर साहेबांनी हिला नोकरी दिली हे हिला कुठे माहित होतं? त्यामुळे दीपाच्या नोकरीबद्दल मला काहीच माहित नाही असं या खोट्या आजीबाई सांगत राहिले आणि विषय टाळत राहिले. खानोलकर साहेबांच्या आणि आजीच्या बोलण्यात विरोधाभास जाणवला, त्यामुळे आमचा संशय आणखीनच वाढला. पण तरीही कदाचित आजींना खानोलकर साहेबांबद्दल विस्मरण झालं असेल असं आम्हाला. पण जेव्हा हॉस्पिटलमधली ती डेड बॉडी दीपाचीच आहे असं सांगून रडण्याचं खोटं नाटक हिने केलं, तेव्हा मात्र आमचा संशय खात्रीत बदलला. कारण ती डेड बॉडी दीपाची नाही हे आम्हाला आधीच माहित होतं. त्या मुलीची डेड बॉडी जेव्हा पोलिसांना मिळाली ना, तेव्हा तिच्या गळ्यात क्रॉस होता आणि तिच्या पाठीवरती मारिया असं गोंदवलेलं होतं. आणि ही गोष्ट तुला माहित नव्हती. तुझ्या पायावर जन्मखूण आहे ना, पण त्या तरुणीच्या पायावर जन्मखूण नव्हती. तरीही तो मृतदेह तू दीपाचा म्हणून ओळखला, कारण आम्ही आमचा तपास थांबवावा आणि हा विषय इथंच बंद व्हावा अशी तुझी इच्छा होती. पण तसं झालं नाही. उलट आमचा संशय खात्रीत बदलला. पण संशय कोणाचा? दीपाचा की आजींचा? नाही, मला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की दीपाच तिच्या आईचं रूप घेऊन वावरत असेल. तसं आधीच वाटलं असतं तर आता येताना पोलिसांना घेऊनच आले असते.
माझ्या मनात अशीही शंका आली की दीपा सापडत नसल्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आणि दीपाच्या पॉलिसीचे पैसे मिळावे म्हणून तुम्ही खोटं बोलताय. पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं, कारण माझ्या मनात तुमची इमेज एक प्रेमळ आजी, एक आदर्श शिक्षिका अशीच आहे. आणि म्हणूनच तुम्ही खोटं का बोललात हे जाणून घेण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या आधी मी इथे आले आणि हिला भेट. मी इथे आल्यावर सुद्धा तिने उत्तम अभिनय केला. तुम्हाला माझ्या मुलीसारखी आहे अशी नाटकी डायलॉग बाजी केली आणि ही खरं तर तुम्ही आहात असं समजून हिच्या पाया पडायला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिच्या पायावर जन्म होईल. आणि त्यामुळे माझी खात्री पटली की ही दीपाच आहे. स्वतःच्या साईला तिच्याच घरात 3 वर्ष कोंडून ठेवताना जराही लाज नाही वाटली तुला? अगं स्वतःची चूक लपवण्यासाठी त्यांच्या आयुष्यात 3 वर्ष वाया घालवलीस तू. खरंच अस्मिता, तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये मला. अगं तू नसतीस ना तर हिनं मला संपवलंही असतं. आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासलाय. तुला जितकी शिक्षा होईल ना तितकी कमी. तुला काय वाटलं ग की अशी वेशभूषा करून अशी नाटकं करून तू जगाला फसवत राहशील आणि कुणाला काहीच कळणार नाही? पण लक्षात ठेव, गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. स्वतःच्या साईला कैदेत डांबून ठेवणाऱ्या दीपा विरुद्ध आता कायदेशीर कारवाई सुरू झाली. लवकरच ती तुरुंगात सुद्धा जाईल. हाजी दीपाच्या जाचातून सुटल्या. त्या पुन्हा एकदा पालघरला जायचा विचार करताय. ही दीपा दुष्ट होती, पण तिच्यात एक चांगला गुणही होता जो तिने चुकीच्या ठिकाणी वापरला. आणि तो गुण म्हणजे अभिनय करणं. अभिनयाबरोबरच रंगभूषा आणि वेशभूषेची सुद्धा तिला चांगली जाण होती. म्हणूनच तर आईचा आवाज, हावभाव, बेअरिंग, रंगभूषा, वेशभूषा हे सगळं अगदी तंतोतंत केलं तिने. हीच कला जर तिने एंटरटेनमेंट क्षेत्रात वापरली असती ना तर आज कुठच्या कुठे गेली असती. पण चुकीच्या ठिकाणी वापरली आणि तुरुंगात गेली. दीपा पोतनीस, वसई, विषय क्लोज. मॅडम, ह्या दीपानं म्हातारीचं सोंग करून किती लोकांना किती वर्ष फसवलं, पण शेवटी व्हायचं तेच झालं. तिचं पितळ उघडं पडलं, म्हणजे तुमच्या वाट्याला गेली आणि फसली. पण काही म्हणा, ही दीपा तिच्या आईची ऍक्टिंग अगदी हुबेहूब करत होती ना. हा, तिला एक चांगली ऍक्ट्रेस म्हणायला हवं. अगदी मनाकासारखी. म्हणजे मनाक पण आपल्या केसेस सोडताना किती वेगवेगळी सोंग करते. हिच्यासारखं कुणाला जमणार नाही. पण सिद्धेश्वर नेहमी मला नावच ठेवत असतो. आता बंडूजी तुम्हीच सांगा, माझ्यासारखी ऍक्टिंग त्याला जमणार आहे का? म्हणा काय, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन म्हणजे नाहीच जमणार त्याला. आता कुठे गेलाय? स्वतःला उशीर झाला तर कळवायचं ना. मला उशीर झाला की लगेच ओरड. माते, हवं तर मी फोन करतो, पण तुम्ही काय बोलू नका. म्हणजे फोन पण आपणच करायचा, त्याने फोन करायला नको? म्हणाली तो आला की मी त्याला समजाव. पण बंडू, त्याला फोन करून विचार कुठपर्यंत आला आणि त्याला उशीर होत असेल तर आपण जेवून घेऊया. हा, हॅलो सिद्धराव, कुठपर्यंत पोहोचलाय? काय नाही, इथं मनाका वाट बघते, मॅडम वाट बघ, मी वाट बघतोय. काय म्हणलं? होय, उशीर होता. बर, शेडराव म्हणजे शेडराव आहेत. ऍज युजल मनाका, यु नो, मुंबई ट्रॅफिक, हेवी ट्रॅफिक, बसेस, बाइक्स, रिक्षा. रिक्षा मीन्स ऑटो. दिस ऑटो
मला डोंट फॉलो रूल्स. ऍक्च्युली बंडू, बट व्हॉट यू थिंक? आय मीन व्हॉट कुड बी डन फॉर दॅट? अर्ध्या तासात येणार म्हणतोय तू, आपण जेवायला घेऊया. अरे हसायला काय झालं? अरे मला कोणी सिरियसलीच घेत नाही. लिसन, द मुंबई ट्रॅफिक स्टार्ट हे वसई टू चर्चगेट. मॅडम, आजोबा आहेत कोणीतरी. आजोबा? मग नमस्कार. नमस्कार. कोण हवाय तुम्हाला? बुद्धू आहे का? बुद्धू? बुद्धू? कोण बुद्धू? बुद्धू म्हणजे माझा मुलगा सिद्धेश्वर. सिद्धेश्वर एका घरात लाडाने त्याला बुद्धू म्हणतो. म्हणजे तुम्ही बाप मी त्याचा. काका या या अहो या की मग सावकाश सावकाश. हा बस सावकाश. पाणी. आभारी आहे. काय नाव तुझं? मनाली. चांगलंय. हे मंडळी कोण? मी बंडू, म्हणजे बंडूजी नाईक. असं का? हा, आणि आमच्या मॅडम अस्मिता मॅडम. नमस्कार. चांगलंय. चला, म्हणजे आमचा मुलगा चांगल्या मार्गाला लागला. हा होय. आता एक उत्तम स्थळ बघायचं आणि लग्न लावून टाकायचं. हो ना. म्हणजे योग्य वयात लग्न झालेलं बरं असतंय, नाहीतर मन भरकटते. हे अगदी खरं बोल. आम्हाला बोलवणार ना लग्नाला? बोला. पण हा पट्ट्या ऐकायला पाहिजे ना. आणि आता आपल्या सारखा नन्नाचा पाढा. काका मी समजावतो त्याला. म्हणजे तसा तो माझ्या शब्दाबाहेर कधी नसतोय. म्हणजे आता जवळजवळ त्याने मला गुरुच मानले. मी असा कान पिळतो त्याचा की पुढच्या महिन्यात बोल्यावर उभा राहील बघा. चांगलंय चांगलंय. पाणी हवं? नाही, तुमच्या तोंडात साखर पडो. पुढे पहिल्यांदा चाललंय. चहा मागणं थोडस चुकीचं वाटतं, पण चहा मिळेल का? हो आणते. बिन साखरेचा ना? काकांना बिन साखरेचा लागतो. तुम्हाला कसं कळलं? नाही काय आता म्हातारपण म्हटल्यानंतर थोडं पट्ट पाणी पडायला लागतं. हो काका, तुमच्या दाढीला काहीतरी लागलं. माझ्या या बाजूला. हे इकडे इकडे इकडे. अगं हे म्हणाली. अगं हे काय यार. कसं सापडले? म्हणजे बंडू आणि मॅडमने मला ओळखलं होतं, हे कळलं होतं मला. तुझ्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं यार. मजा घालवली सगळी. तुला काय वाटलं की दाढी लावून तू मला फसवू शकतोस? मी केव्हाच ओळखलंय तुला. फक्त मी ओळखलं नाही अशी छान ऍक्टिंग केली. बस बस राहू दे. चल पण बघू परफेक्ट वय दिसते. नाही नाही मना जीत सरांची दाढी पण खोटी असेल का?
अजीत सर अरे अस्मिता हाय. पण ते खोटी दाढी का लावत असतील?